कमळी माझा ऐक प्लीज. ऋषी सर, अहो तुम्ही घर सोडून आलाय, माझ्यासाठी तुमच्या आईसंग भांडून आलाय, का केलं तुम्ही असं? का म्हणजे? कमळी माझं प्रेम आहे तुझ्यावर. अहो पण तुम्ही जे वागताय ते चूक आहे. माझ्यामुळे तुमच्यात जर भांडणं होणार असतील तर हे मला नाही चालणार. कमळी माझं ऐकशील प्लीज? बघ मी माझ्या आईला खूप चांगला ओळखतो. आता ती नाही तिचा राग बोलतोय. तिने एक गैरसमज करून घेतलाय जो तिचा जात नाहीये आणि म्हणून हे सगळं होतं. आय एम व्हेरी शुअर की ज्या दिवशी तिला सत्य परिस्थिती कळेल तेव्हा तिला खूप पश्चात्ताप होईल या गोष्टीचा. गिव्ह इट सम टाइम. तिच्या बोलण्याचं मनाला नको लावून घेऊ. ऋषी सर, त्या मला जे बोलले त्याचं मला वाईट वाटलेलंच नाही. मुळात मलाच हे पटलेलं नाही. माझ्यामुळे तुमचं घर तुटतंय ह्या विचारानं मला माझं मन खातंय. माझ्यामुळे तुमच्या घरात जर फूट पडणार असेल तर हे चूक आहे. सगळ्यांना किती त्रास होत असेल. अहो तुम्ही चुकीचं वागताय, मला नाही मान्य आहे. मला सांग कमळी, माझ्या जागी तू असतीस तर तू काय केलं असतंस? अहो पण म्हणून आई संग भांडून यायचं, तिला दुखवायचं? मी दुखावलं नाहीये तिचं मन कमळी. मी तिला माझी बाजू समजवण्याचा लाख प्रयत्न केला आणि तिने माझी बाजू समजून घेतली नाही, इतकंच. म्हणून घर सोडून यायचं? तू जेव्हा पहिल्यांदा मुंबईला आलीस तेव्हा घरच्यांचा विरोध पत्करून घर सोडूनच आली होतीस ना शिक्षणासाठी. तुलाही तुझ्या घरच्यांचं मन नव्हतंच दुखवायचं, तसंच मलाही नाही दुखवायचंय. बाबा ऐकलं की नाही? पोरींची कबड्डी. तू आपल्या गावच्या शेतात रोजंदारीवर गेलीस तरी मला चाल, पण त्या कबड्डीचं आणि त्या मुंबईचं नाव बी काढलंस तरी तंगड तोडून हातात देत सांगून ठेवते. कोणालाही आपल्या घरच्यांचं मन दुखवायचंच नसतं, तसा विचारही नसतो आपल्या मनात. आपली फक्त एक बाजू असते आणि जेव्हा समोरची व्यक्ती आपली बाजू समजूनच घेत नाही तेव्हा नाईलाज होतो आपला आणि असे निर्णय घ्यावे लागतात. माझा खूप जीव आहे माझ्या आईवर. जेवढं ती माझ्यावर प्रेम करते तितकंच मीही करतो. पण जेव्हा तुला माझी गरज आहे तेव्हा मला तुझ्याकडे येण्याचं स्वातंत्र्य नको मिळालं. आणि लोकांना काय म्हणायचं ते म्हणू दे, आपल्या नात्याला प्रेम म्हणायचंय, मैत्री म्हणायचे, काय वाटतंय ते म्हणू दे. माझ्यासाठी हे नातं खूप इम्पॉर्टंट आहे आणि हे मी जपणार. आणि आता हे महत्वाचं नाहीये की माझ्या घरी काय सिच्युएशन आहे, आईचा कसा राग आहे वगैरे. आता महत्वाचं आहे तू तुझं सत्य शोधून काढणं, आई आणि आबांचं स्वप्न पूर्ण करणं, एज्युकेशन पूर्ण करणं, ते सुद्धा महत्वाचंच आहे ना. तरी बी मला असं वाटतं तुम्ही घरी जाऊन तुमच्या आई संग शांतपणे बोला. तुमचं असं तुटलेलं नातं नाही बघवत मला. आणि असंच जर सुरू राहिलं तर मी आयुष्यभर स्वतःला कवाच माफ नाही करू शकणार. मी समजू शकतो आणि बोलूया आपण ह्यावर नंतर. आत्ता ती वेळ नाहीये. आत्ता गरजेचं आहे आधी कॉलेजमध्ये जाणं. फॉर्म फिलिंगची प्रोसेस सुरू झाली असेल आत्ता. मला आता गरजेचं एवढंच वाटतंय का माझ्या आईचा खुनी कोण आहे आणि माझा बा कोण आहे. हॅलो. हॅलो ऋषी सर, मी आणि बंडा इकडे मुंबईत पोहोचलोय. हां अहो सर, कॉलेजमध्ये आलोय बरं. आणि इकडे आल्यावर समजलं सर की पुढच्या वर्षीच्या ॲडमिशनची आज शेवटची तारीख आहे. अरे बापरे. सर तुम्ही कमळीला घेऊन लवकर इकडे या. एक काम कर निघे, मी सांगतोय तसं कर. हां. चल बाय. हां. कमी आज कॉलेजमध्ये फॉर्म फिलिंगची लास्ट डेट आहे, त्यामुळे आत्ता तिथे जाणं खूप इम्पॉर्टंट आहे. ऋषी सर, जोवर त्या गाडीचा मालक सापडत नाही तोवर माझं मन कशातच नाही लागणार. येस बरं ठीक आहे, नो प्रॉब्लेम. मी येतो, तिकडेच येतो मी. कमी त्या RTO एजंटचा फोन होता. त्या न्यूजपेपरमधल्या फोटोची त्यांना एक कॉपी हवी आहे. मी त्यांना ती देऊन येतो. मी बी येतो. कमी ऐक माझं, तू आधी कॉलेजला जा. मी त्यांना कॉपी देतो आणि तुला कॉलेजमध्ये भेटतो.
ऋषी मुंबईत आलाय? ऋषी मुंबईत आलाय हा प्रॉब्लेम नाहीये रोहित, पण ऋषी त्या कमळी बरोबर रस्त्यावर फिरतो. आणि तुला माहितीये, एवढं सगळं होऊनही त्याच्यावर काहीच फरक पडला नाही. उलट तो माझ्याशी भांडत होता. हे बघ आई, तू ना ह्या क्षणी ऋषीचा विचारच करू नकोस. त्याला अक्कल आली की तो स्वतःहून परत घरी येईल. कदाचित ऋषी परत येण्याचा विचार करतही असेल, पण ती कमळी त्याला कधीच परत येऊ देणार नाही. ती माझ्या मुलाला माझ्यापासून दूर करूनच राहील. नाही, पण मी माझ्या डिसिजनवर आता ठाम आहे. ऋषीला जर घरी परत यायचं असेल तर त्याला कमळीला सोडावंच लागेल, नाहीतर त्याला आपल्या घरी परत येता येणार नाही. आई आई, हे बघ, तू ऑलरेडी डिस्टर्ब्ड आहेस. तू घरी जा, शांत हो आणि आराम कर. मीटिंगचं काय मी हँडल करेन ना. आणि अशा अवस्थेत जर का तू मीटिंग हँडल करायला लागलीस तर उगाच त्याचा कामावर नको परिणाम व्हायला. हा, यू आर राईट रोहित. तू मीटिंग्स अटेंड कर. आय विल सी यू. हे ऋषी कशाला आला परत मुंबईत? मुंबईत आला म्हणजे तो कुठल्याही क्षणी घरी परत येऊ शकतो. नाही नाही नाही, ऋषीचं काहीतरी केलंच पाहिजे. ऋषी सर म्हणतात ते बरोबर आहे का नाही? ही शोध मोहीम करता करता मला माझ्या शिक्षणाकडे बी लक्ष द्यायला लागणार. ते बी गरजेचंच आहे. मी तुला सबूत देतो. मी तुझ्या आईची काळजी घेतो. खरं तू मला सबूत दे की तू मुंबईला जाणार म्हणजे जाणार. कमळे, आयांना आबासनी न्याय मिळवून द्यायचा हे जरी महत्वाचं असेल तरी त्यांचं सपान पुरं करणं हे बी तुझं कर्तव्यच आहे. ए अनिका, काय ते बघ निंगी. आता हे फॉर्म जमा केलं का कामच झालं? ही आली आहे म्हणजे ती कमळी आलीच असणार. नीट बघ, तिच्या हातात फॉर्म आहे म्हणजे ती ऍडमिशन करायला चालली आहे. करेक्ट. काय ग निंगू पिंगू कच्चा लिंबू, कधी आलीस? हातात बघू बरं काय. ए, तुला काय करायचं आहे? तो आमचा ऍडमिशन फॉर्म आहे. आमचा ओ, म्हणजे तुझ्यासोबत ती गावछाप मैत्रीण कमळी टमळी पण आली आहे. काही वाटत नाही पुन्हा कशी काय आली ती? तिचे काहीतरी ते आई आणि आबा गेलेले ना. ए, तुला जगावाला जायचं नाही त्या गाडीत बसायचं तुझा काय संबंध आहे? तर बाजूला हो, मला जाऊ दे. ए, ऐकून घे माझं. तुला ऍडमिशन घ्यायला मी परमिशन देते, पण ती गावछाप कमी आहे ना, तिचा फॉर्म दे. तुला एकदाच सांगतोय, उगाच माझ्या डोसक्यात जायचं काम करायचं नाही. आज ऍडमिशन भरायची शेवटची मुदत आहे. मला ऍडमिशन भरू दे. चल. मी आधीच सांगतेय, कमळी मोहिते हे नाव या कॉलेजमधून संपलंय. हे बोलणारी आणि ठरवणारी तू कोण आहेस? मी कमळीचं ऍडमिशन बी करणार आणि ती कॉलेजला बी येणार. चल. ए, काय विसरलीस का? त्या कॉलेजची मालकीण मी. हे कॉलेज माझं आहे.